वटवृक्ष गुढीपाडवादी 10 एप्रिल 1967 या दिवशी वैकुंठवासी भ. मामासाहेब दांडेकर यांचे शुभहस्ते उजव्या हाताच्या धर्मशाळेजवळ एक छोटे वडाचे रोपटे लावण्यात आले. तेही आता चांगलेच फोफावले आहे. बेलवृक्ष अशाच प्रकारचे एक बेलाचे झाड दत्तस्वरूपी विलीन झालेले दत्तयोगी परमपूज्य गुळवणी महाराज यांचे हस्ते 1972 मध्ये मंदिरात त्यांचा सत्कार व त्याच वेळी हळदी कुंकू तिळगुळ समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्या प्रसंगी लावण्यात आले होते. तो बेलवृक्ष आता परमपूज्य गुळवणी महाराज यांचे सतत आठवण करून देत आहे. मुक्तद्वार मंदिर सद्गुरू श्रीजंगली महाराज मंदिर हे सर्व धर्मीयांकरिता मुक्तद्वार मंदिर म्हणून प्रसिद्ध असून मंदिरात येणाऱ्या सर्व धर्मीय भक्तांना समानतेने वागविले जाते. त्यामुळेच अखिल भारतभर पसरलेली सद्गुरूंची भक्तमंडळी प्रतिवर्षी उत्सवप्रसंगी आतुरतेने धाव घेतात. सद्गुरूंनी स 1890 मध्ये समाधी घेतली तेव्हापासून आजमितीपर्यंत म्हणजे जवळजवळ 127 वर्षे झाली. मंदिरात समाधीस्थानाजवळ अखंड नंदादीप तेवत आहे. सद्गुरू श्रीजंगली महाराज मंदिरातील कार्यक्रम रोज सूर्योदयापूर्वी महाराजांचे समाधीस मंगलस्नान घालून गंधलेप पूजा केली जाते. गलफ चढविण्यात येऊन पुष्पहार घालण्यात येतात. त्यानंतर सद्गुरूंची कापूर आरती केली जाते. आरतीचा हा सोहळा आल्हाददायक असतो. रोज माध्यान्ही भक्तजनांकडून येणारा नैवेद्य सद्गुरूंना समर्पण केला जातो. सूर्यास्तास आरती व सायं प्रार्थना होते. रोज रात्री ठीक 9 वाजता पंचपदी होऊन शेजारती केली जाते. रोज सकाळ संध्याकाळ आरतीनंतर आणि गुरुवारी संपूर्ण दिवस प्रसाद वाटण्यात येतो. प्रत्येक गुरुवारी तर पहाटे 5 पासून रात्री 12 पर्यंत हजारो भक्त दर्शनासाठी येतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा विजयादशमी आणि नरकचतुर्दशी या दिवशी महाराजांचे समाधीस अभ्यंगस्नान घालण्यात येते. यावेळी भक्त मंडळी फार मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सद्गुरूंनी समाधी घेतल्यापासून प्रतिवर्षी त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा करण्यात येतो व 15 दिवस चालतो. नित्यपूजा अर्चाव्यतिरिक्त अखंडवीणा प्रवचन कीर्तन व्याख्यान गायन भजन असे विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात. ज्या दिवशी सद्गुरूंनी समाधी घेतली त्याचे आदले रात्री फार मोठा जनसमुदाय उपस्थित राहतो. त्याच दिवशी खिरीचा प्रसाद वाटण्यात येतो. या प्रसादासाठी दूरदूरचे भक्त मुद्दाम आलेले असतात. अशा प्रकारे प्रतिवर्षी होणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्यास भक्तगण एकत्र येऊन सेवेचा लाभ घेतात. दर गुरुवारी आणि चातुर्मासातील एकादशीस रात्री भजनाचा कार्यक्रम होत असतो. या भजनात भांबुर्डा गावठाणातील व इतर ठिकाणची भजनी मंडळी भाग घेत असून गेली 88 वर्षे ही परंपरा अखंडपणे चालू आहे. मंदिरात होणारा भजनाचा हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण म्हणण्याचे कारण त्याचा प्रत्यक्ष लाभ घेतल्याशिवाय त्याची कल्पना येणार नाही. सद्गुरूकडे ज्या भावनेतून पहावे त्या भावनेप्रमाणे भक्तांना ते दिसतात. येथे येऊन असंख्य भक्तांना आपल्या इच्छापूर्तीचा आनंद मिळत असतो. भक्तांना येणारी प्रचिती हे तर खास वैशिष्ट्य आहे. दररोज नित्य नियमाने विशिष्ट वेळीच दर्शनासाठी येणाऱ्या भक्तमंडळीत 50 ते 60 वर्ष नियमित येणारी मंडळी आहेत. जंगली महाराज मंदिर व मंदिराबाहेरील परिसर अत्यंत रम्य मनोहर व मांगल्याने परिपूर्ण आहे. श्री गुरुदेव दत्त.